शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की मध्य भारतावरील जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याला आणखी बाष्प येऊन मिळत असल्यामुळे त्याचा पुन्हा एकदा प्रभाव वाढलेला आहे. आणि हवामानात एक थोडासा बदल आपल्याला असा दिसतोय की साधारण या ठिकाणी एक सिस्टम विकसित होते आणि ही पुढे सरकून जर महाराष्ट्रावर काही परिणाम करू शकली तर आपल्याला फायदा होऊ शकतो स्थानिक वातावरण वाढण्यासाठी. बघूयात काय काय घडते, कारण या संदर्भातला अंदाज हा यापूर्वी स्कायमेटने फक्त दिलेला आहे. आपण थोडा संध्याकाळच्या अंदाजामध्ये स्कायमेटचा समावेश केला आहे. कालही आपण अंदाज दिला होता. 23 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं वातावरण आहे आणि मध्य महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे. कोकण आणि पूर्व विदर्भ, थोडं मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात हलकी किरकोळ स्थानिक परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर किंवा जळगाव, विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातही किरकोळ पावसाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते 25 तारखेला. 26 तारखेला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं पावसाचं क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक शक्यता 26 तारखेला वाढलेली आहे. 27लाही पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्याला एक आधार मिळण्याची शक्यता आहे, मराठवाड्यामध्ये देखील. 28 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असं पाऊस वाढतोय. दक्षिण मराठवाड्यामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र 28-29च्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर येण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केलेली आहे आणि विदर्भ मार्गे हे मराठवाड्याकडे सरकू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे 30 तारखेला. 31 तारखेला मराठवाड्यावर याचा प्रभाव पडेल हा स्कायमेटचा स्वतंत्र अंदाज आहे, कारण बाकी कुठल्याही मॉडेलने हा अंदाज दिलेला नाही. आणि एक चांगली सुरुवात महाराष्ट्राकडे कमी दाब येण्यासाठी जी आवश्यक आहे ती स्कायमेटने दाखवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अगदी 1-2 तारखेला देखील सप्टेंबरच्या महाराष्ट्रात पाऊस स्थानिक स्वरूपात राहील असा अंदाज आहे. अगदी 3 तारखेला देखील स्कायमेटने चांगला पावसाळी वातावरण दुष्काळी पट्ट्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. अनेक हवामानातला मोठा बदल अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर असं दोन्हीकडेही वातावरण तयार होत असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. हे पावसाळी वातावरण आपल्याला 4 तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात दाखवण्यात आलेलं आहे. 5 तारखेला थोडं उत्तरेला हे सरकतंय, म्हणजे मध्य प्रदेश, गुजरातपर्यंत ते पोहोचतंय. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सुद्धा ते असणार आहे, कोकणात असणार आहे. त्यामुळे एक समाधानाची बाब आहे की काहीतरी सकारात्मक अंदाज महाराष्ट्रासाठी स्कायमेटने दिलेला आहे. आपण धावता अंदाज हा SMW मॉडेलचा जर घेतला तर विदर्भ आणि थोडं सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पाऊस दाखवलेला आहे. दक्षिण कोकणामध्ये 23ला पाऊस दाखवला आहे. 24 तारखेला या भागात पावसाचा अंदाज कायम आहे. 25 तारखेला विदर्भामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता बहुतांश भागात दाखवण्यात आलेली आहे. मात्र मी असं बघितलंय की असा जरी अंदाज असला तरी तिथे किरकोळ पाऊस होतोय. 26ला एक क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांचा उत्तरेकडील भागामध्ये त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 27ला या मॉडेलने मात्र, म्हणजे SMW मॉडेलने पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 28ला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, विदर्भात, अकोला, अमरावतीमध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 29 तारखेला तसं विशेष वातावरण नाही, परंतु किरकोळ स्थानिक वातावरण काही भागात असू शकतं. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तरेकडील भाग असू शकतो. वातावरणीय बदलामध्ये थोडं आपल्याला या भागामध्ये पाऊसमान वाढताना दिसते. त्यानंतर हे स्थानिक वातावरण आहे आणि या भागामध्ये अगदी सोलापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया
या भागामध्ये गडचिरोलीसहित एक चांगल्या पावसाचा अंदाज या 15 दिवसामध्ये आहे. मात्र प्रश्न फक्त या भागाचा आहे. या भागामध्ये पाऊस कमी राहणार आहे. तसा छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकच्या काही भागात पाऊस चांगला झालेला आहे. जळगाव आणि धुळ्यामध्ये पाऊस चांगला आहे आणि या भागात थोडा पाऊस या कालावधीत कमी राहण्याचा अंदाज सध्या जरी दिला असला तरी हा अंदाज बदलू शकतो, कारण आता हवामान बदलाचा कालावधी सुरू झालेला आहे. कोणत्याही क्षणी हवामान बदलू शकतं. आता या मॉडेलमध्ये आपल्याला काही अंदाज समजून घ्यायचा आहे. जेव्हा मान्सूनचे वारे आपल्याला या पद्धतीने जातात आणि या ठिकाणी जे वादळं आहेत चीनच्या समुद्रामध्ये यापर्यंत जातात, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे वारे जाणं अपेक्षित आहे आणि महाराष्ट्रात पाऊस होणं अपेक्षित आहे. तर काही वारे या दिशेने देखील जात आहेत आणि काही वारे विरुद्ध दिशेने जात आहेत. परंतु एक फायदा असा आहे, या भागाकडून जे काही आता वादळं तयार होत आहेत त्याचा अंश आपल्याला अशा पद्धतीने या भागावर येतोय आणि तो कमीदाब बनून मग महाराष्ट्रावर, भारतावर पुढे सरकतोय. त्यामुळे हळूहळू हे क्षेत्र साधारण एक 8-10 दिवसामध्ये खाली या भागात येणार आहे आणि मग या भागातून फिलिपाईन्सकडून या पद्धतीने हे कमीदाब पुढे सरकतील आणि मग या ठिकाणी मध्य भागामध्ये कमीदाब तयार होतील आणि नंतर ते कमीदाब इथे महाराष्ट्राच्या दिशेने सरकतील आणि महाराष्ट्रात साधारणपणे एक 10-15 दिवसामध्ये वातावरण बदलेल. त्यामुळे या बदलण्याच्या वातावरणाच्या स्थितीकडे लक्ष देऊन आहोत. आज मला मिळालेल्या माहितीनुसार थोडं सोलापूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव आणि लातूरमध्ये, नांदेडच्या काही भागात पाऊस झाल्याची माहिती आहे. थोडं छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडून देखील पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. विदर्भात देखील थोडाफार पाऊस झालेला आहे. कोकण किनारपट्टीला हलक्या मध्यम सरीसुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे आज पाऊस पडलेला आहे. मात्र एक लक्षात घ्या, उद्या देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये सोलापूर, बीड, काही प्रमाणात धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या भागापर्यंत या पावसाची उद्या शक्यता आहे आणि विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे. आपण हा जर भाग मोठा करून बघितला तर आपल्या लक्षात येतं की मी जो अंदाज देतोय तो या भागातला आहे आणि या भागामध्ये महाराष्ट्राच्या पाऊस होताना दाखवण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की आजचाही अंदाज तसाच होता. कोकणातला पाऊस आता हळूहळू कमी होणार आहे आणि थोडा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी पाऊस वाढणार आहे. थोडा उत्तर महाराष्ट्रातही पाऊस सध्याच्या काळात कमी राहू शकतो. मात्र आपण एक बघतो की हे केवळ आज आणि उद्या हेच वातावरण आहे. पुन्हा 24 तारखेला वातावरण खराब होण्याची शक्यता आहे, म्हणजे विशेष वातावरण असणार नाही. 25लाही विशेष वातावरण तसं महाराष्ट्रासाठी नाही, परंतु परभणी, नांदेडमध्ये आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आपल्याला 25ला रात्री दाखवली जाते. त्यानंतर 26ला देखील ढगाळ वातावरण वाढतं आहे. त्यामुळे काही भागात पाऊस महाराष्ट्रात वाढू शकतो, कारण हे पांढरे ढग स्थानिक वातावरण निर्माण करू शकतात असा अंदाज आहे. विदर्भात अतिशय चांगलं वातावरण मॉडेल दाखवतं आहे, परंतु पाऊस पडताना अजून दिसत नाही. आणि आपण जर 27 तारखेची परिस्थिती बघितली तर मग अकोला, अमरावती, यवतमाळ, अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज कायम आहे. त्यामुळे ही बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे की आमची पिकं आता सुकू लागली आहेत, पिकं वाळू लागली आहेत, तर पाऊस कधी येणार आहे? आणि सध्या आपला ECMWF मॉडेलवर विश्वास आहे, पण दूरपर्यंत ECMWF मॉडेल अजून विश्वासार्ह अशा प्रकारचा पाऊस दाखवत नाही आहे. आता तोंडाशी आलेलं पीक जर करपलं तर शेतकऱ्याच्या मनाची काय अवस्था असते हे शेतकरी म्हणून मला माहिती आहे. केवळ विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. बाकी फार समाधानकारक वातावरण दूरपर्यंत दाखवलं जात नाही. मी सुरुवातीपासून ओरडून सांगतोय की हे वर्ष फार खराब आहे आणि हे वर्ष आपल्याला बरेच
धक्के देणार आहे आणि ते धक्के आपल्याला सहन करावे लागणार आहेत, नाविलाज असतो. तर बघूयात नंदुरबार, धुळेच्या काही भागात किंवा जळगावच्या भागात 5-6 तारखेला पावसाचा अंदाज आहे. परंतु हा अंदाज जरी आता कोरडा दाखवला जात असला तरी कोणत्याही क्षणी अंदाज बदलू शकतो, हे लक्षात घ्या. कारण हवामान आता बदलत आहे आणि त्यामुळे ह्या वातावरणात अगदी 15 तारखेपर्यंत असंच राहील असं काही नाही. यामध्ये बदल देखील होण्याची शक्यता राहील. आणि बदल होण्याची शक्यता का आहे, तर सध्या समजून घेण्यासाठी पॅसिफिक महासागरातील वादळांचे अंश या मार्गे पुढे येऊन असा कमीदाब तयार करतायत. लक्षात घ्या, हेच कमीदाब थोडे आता दक्षिणेला सरकत राहतील आणि अशा पद्धतीने हे पुढे सरकणार आहे. जसे यांचा मार्ग बदलेल तसं ते महाराष्ट्रावर यायला सुरुवात होईल आणि साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरमधली ही सिच्युएशन आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होणारच आहे. परंतु पिकं वाचवण्याकरता आपल्याला ज्या वेळेत पाऊस पाहिजे तो किती टक्के येऊ शकेल हे सांगणं थोडं कठीण आहे. कारण ह्या वर्षाचा अंदाज जुळवणं एवढं सोपं नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.